नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. तर आज 13 एप्रिल 2026 ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होती, तर त्यांची एकत्रित गुणांची यादी जाहीर झालेली आहे. सो बघा, सदरचे 1 ते 22 पानाचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शनात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. आणि जर गुणाबाबत काही आक्षेप किंवा हरकती असतील तर हा फोन नंबर आहे किंवा या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावीत. त्यानंतरच्या अपील विचारात घेतले जाणार नाहीत, तर यांनी स्पष्ट म्हटलेले आहे. त्यामुळे जर या PDF-मधील गुणाबाबत जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी नक्कीच घ्यावे, जे की वरी ईमेल आय डी अँड फोन नंबर दोन्ही क्रमांक दिलेला आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणी गुणपत्रक 13 एप्रिल 2026. सो आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन नंबर, फर्स्ट नेम, फादर नेम, सरनेम. देन आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळेल अँड चेस्ट नंबर. नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अँड 100 मीटर 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत तर हे या कॉलममध्ये पाहायला मिळतील. आणि एकत्रित पूर्ण म्हणजे तिन्ही मैदानीचा म्हणजे असं तिन्ही इव्हेंटच्या गुणांची यादी आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात पाहून घेऊत विद्यार्थ्यांना मार्क किती मिळालेले आहेत, मैदानी चाचणीमध्ये गुण एकत्रित किती मिळालेले आहेत तर ते पाहून घेऊत. सरासरी विद्यार्थ्यांना किती मिळालेले आहेत तर ते पण पाहूत. सो हे बघा आपल्याला इथे पाहायला मिळतील 97 मार्क, 95 मार्क पाहायला मिळतील. नंतर 97, 95 अशी मार्क पाहायला मिळत आहेत. सो नितीन एकनाथ असोत किंवा 97 मार्काचे यश कैलास पाटील असोत, यांनी खूप छान मैदानी चाचणीचे मध्ये मार्क मिळवलेले आहेत. सो अभिनंदन आहे. बघा 97 मार्क आहेत, जे की शॉर्टपुटमध्ये 25 आहेत. देन आपल्याला 100 मीटरमध्येच फक्त यांचे 3 मार्क कटलेले पाहायला मिळतील. अँड 5 किलोमीटरमध्ये तर आउट ऑफ विद्यार्थी मारतच आहेत. सो विद्यार्थ्यांचे मार्क कटतातच फक्त शॉर्टपुटमध्ये आणि 100 मीटरमध्ये. तर पाहू शकता 97 मार्क यश कैलास पाटील यांना मिळाले आहेत. खूपच अभिनंदन. तर खूप छान मार्क मिळवलेले आहेत त्यांनी. सो खाली 95, 93 अशी मार्क आपल्याला पाहायला मिळतील. बघा शुभम माझे आहेत, 93 मार्क आहेत यांना पण. नंतर आपल्याला 95 अशी पाहायला मिळतील मार्क. सो देवीदास असोत किंवा ऋषिकेश समाधान या विद्यार्थ्यांनी खूप छान यांनी पण मैदानी चाचणीमध्ये गुण घेतलेले आहेत, जे की आपल्याला पाहायला दिसतच आहेत. PDF समोर आहे आपल्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट SRPFची पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर टेलिग्रामची ॲप्स असेल तर टेलिग्रामवरून पण घेऊ शकता आणि तिथे पण तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो करू शकता. आणि जर या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन पुढील अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. जेणेकरून आता पुढे अपडेट असेल, एकत्रित यादी असेल, मैदानी चाचणीनंतर कट ऑफ किंवा एकंदरीत कट ऑफच आणि त्या दिवशीच यादी पण लागेल. आणि नंतर लेखी परीक्षेसाठी सूचना, लेखी परीक्षा आणि पुन्हा अजून प्रोसेस आहेत. लेखी परीक्षेमधील गुणांची यादी, नंतर लेखी प्लस मैदानी चाचणीमधील गुणांची यादी. तर अशी आपल्याला पुढील अपडेट्स पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट्स मिळत राहतील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन येईल अँड पाहू शकता किंवा PDF डाउनलोड करून पाहू शकता. सो बघा 97 मार्क आहेत. मनोज दिलीप आहेत कुंभार, यांना 97 मार्क आहेत. तर खूपच छान अभिनंदन, जे की मैदानी चाचणी क्वालिफाय करण्यासाठी खूप छान आहेत. बघा 97 अजून पाहायला मिळतील विद्यार्थी. हर्षद
तर हे विद्यार्थी आहेत. नंतर खाली 95 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीत ते कट ऑफ पण खूप लागत आहेत. तुम्ही पाहू शकता मुंबई म्हणतो सॉरी SRPF गट क्रमांक 1चा 95 कट ऑफ लागला होता समथिंग. तर असे कट ऑफ लागत आहेत अँड ओपनचा 97 समथिंग लागला होता. सो खूपच छान विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत. हे बघा 97-95 अशी आपल्याला पाहायला मिळतील. सुहास आणि रामेश्वर विठ्ठल शिंदे, खूपच अभिनंदन. नक्कीच लेखी परीक्षेमध्ये चांगला अभ्यास ठेवा, जेणेकरून अभ्यास तर असेलच, कारण तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलची पण दिला असाल पेपर वगैरे, किंवा तुमचं SRPFला ग्राउंड एवढं आलं असेल, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलला पण तुम्ही लेखी परीक्षेसाठी असालच. नक्कीच लेखी परीक्षा पण चांगली असेल आणि एवढे मार्क्स आणि चांगले मार्क्स आहेत जे की लेखी परीक्षेमधील पण चांगले पडल्यानंतर सिलेक्शन लिस्टमध्ये नाव तुमचं असणार आहे. जे विद्यार्थी खूप मेहनत आणि परिश्रम करतच आहेत त्यांना यश नक्कीच मिळत असेलच. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर पाहून घेऊत थोडक्यात विद्यार्थ्यांना आउट ऑफ वगैरे मार्क मिळालेले आहेत का, अँड विद्यार्थी किती होते तर ते पण पाहून घेऊत. सो बघा 95-97 अशा रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आणि ते पण खूप छान आहेत, कारण आउट ऑफला 3 मार्क, कुणाला 5 मार्क फक्त कमी आहेत. आणि काय प्रॅक्टिस विद्यार्थ्यांनी खूप छान केलेली आहे, जेणेकरून त्यांचं फळ त्यांना मिळालेच आहे. बघा इथे 97 पण पाहायला मिळतील. सुदर्शन, सो असे विद्यार्थी आहेत जे की यांना काय म्हणतात ते आपलं अनुभव असेल ग्राउंडचा, त्यामुळे अँड प्रॅक्टिस खूप छान आहे. सो पाहून घेऊत विद्यार्थी किती होते. मी PDF टेलिग्रामला शेअर केलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 637 विद्यार्थी होते जे की 13 एप्रिल 2026ला यांची मैदानी चाचणी झालेली आहे आणि हे गुणांची यादी पण जाहीर झालेली आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट्स मिळत राहतील. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आज झालेल्या या मैदानी चाचणीमध्ये किती गुण मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून आपणाला अंदाज काढता येईल की कट ऑफ किती जाईल. सो वन्स अगेन, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अँड बेल आयकन पण प्रेस करा. अँड टेलिग्रामला पण फॉलो करा, तिथे फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा तिथे अपडेट मिळत असते आणि नंतर यूट्यूबला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.